कोपरगाव। थँक्यू। तर 40 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे। प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षकाला विनंती करेन, सामना समाप्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा मात्र बाईक सावकाश चालवा, कारण घरी आपली मात्र आई वडील, आजी आजोबा, धर्मपत्नी, पोरं बाळ मात्र वाट पाहत असतात। त्यासाठी मात्र कोणीतरी आपली घरी वाट पाहतोय हे मात्र मनात विचार करून बाईक सावकाश चालवा हीच माझी नम्र विनंती असेल। आयोजकांच्या वतीने सुद्धा, खास करून अध्यक्ष देवानंद वजे आणि तसेच उपाध्यक्ष डॉक्टर अब्दुल रहमान रईस यांच्या माध्यमातून हाच तुमच्यासाठी मात्र नम्र विनंती असेल। हात जोडून गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साइडला खेळला जातोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि दिनेश सुतार सुरक्षित क्रीज मध्ये आहे, एकदा वर्जित केली जाते। पाहायचं 40 धावांचं लक्ष जरूर आहे। या 40 धावा किती षटकं लागतायत, कारण जेव्हा गुणतालिकेमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या लो स्कोरिंग मॅच असतात तेव्हा मात्र किती षटकांपर्यंत तुम्हाला त्या अचीव करायच्या आहेत हे कॅल्क्युलेशन क्रिकेट गुणतालिकेमध्ये लीगच्या मॅचेस मध्ये खास करून। एक चेंडूवर एक धाव येते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय निलेश। यावेळेला फुलटा चेंडू ऑन साइडला तंत्रशुद्ध फटका जरूर पाहायला मिळतोय। वन बाउन्सने क्षेत्ररक्षक पुढे येतोय योगेश किनी। तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर आपण पाहू शकाल। पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे। 38 सर्कलचं बंधन मनोर प्रीमियर लीग 2019। पुन्हा एकदा निलेश आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। यावेळेला फुलटा चेंडू होता परंतु व्यवस्थित चेंडूला यावेळेला खेळला गेला नाही। थोडासा नाराज असेल दिनेश सुतार, कारण तोहफा आता कबूल किया नाही। गिफ्ट दिलं होतं गोलंदाजाने निलेश याने दिनेशला, परंतु ते स्वीकारला नाही व्यवस्थित। एक धाव येते। 3 चेंडूवर 3 सिंगल येत आहेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 3। पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निलेश आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, टॅप करण्याचा प्रयत्न केला। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता, धावांची गती स्कोरबोर्डवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। 40 धावा आणि 40 धावांचं योगदान मात्र या ठिकाणी आपण पाहतोय। कितपर्यंत गोलंदाज अटॅकिंग गोलंदाजी करतील, लगातार डॉट चेंडू येतील का, लगातार विकेट इंटरव्ह्यू विकेट घेतल्या जातील का उजव्या हाताने। यावेळेला सुरेख इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र दिशा दिली जाते। बॅटचं ब्लेड ओपन केलं, चेंडूला मात्र स्टीअर केला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला। सुरेख टायमिंग मयूर पाटील, मॅग्निफिसंट शॉट, चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर मात्र चेंडूला यावेळेला खेळला जातोय 4 धावांकरता। या ऐकूया आपण डीजेला। यावेळेला ऑन साइडला मयूर पाटील स्टँड अँड डिलिव्हर शॉट, आक्रमक पवित्रा धारण करतोय। पंचांचं सिग्नल काय येतोय, या सिटीचं 4 रन, 4 धावा येतात। मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुली टायमिंग। 4 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 11 या धावसंख्येवर।
तटीचा सामना रंगलाय आज या मैदानाला प्रेक्षकांची गर्दी भारी मनोर प्रीमियर लीगला धावसंख्या 11 धावा 387 धावा झालेल्या आहेत त्या भारतीय संघाच्या पहिल्या इनिंग मध्ये 50 षटकांमध्ये 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये विशाखापट्टणमच्या मैदानात विराट कोहली व्यतिरिक्त मात्र सगळ्यांनी चांगल्या प्रकारचे दमदार खेळी मात्र पाहायला मिळाले. विराट कोहली 0 वर बाद झाला. 159 धावा रोहित शर्माच्या बॅटमधून आल्या. राहुल 102 धावा दोघांनी अर्धशतक झळकावलं. अर्धशतक श्रेयस अय्यर परफेक्ट प्लेयर आहे. 4थ्या क्रमांकासाठी भारतीय संघाचा भरोशाचा फलंदाज. रिषभ पंतने 39 धावांची खेळी केली. सुपर इनिंग. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 13 धावा. सिंगलच्या साहाय्याने मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला येतोय मयूर पाटील. अष्टविनायक 11 संघ 13 रन. यावेळेला टॅप केला जातोय अंडरम बॉक्स कॉपी बुक स्टाईल मध्ये. वसीम राऊत पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. जयेश किंड्रे बॅकअप साठी येतोय. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 14 धावा. चेंडू फेकून झाले ते योगेश किनी याच्या हातखंडामधून 3 चेंडूंचा खेळ झालाय. आज शेड्यूल जर आपण पाहिलं तर व्यवस्थित आपण शेड्यूल नुसार चाललेलं होतं. उद्याच्या दिवसात सुद्धा शार्प टाइम नुसार पहिला सामना असेल. स्वरांगी वॉरियर आणि समत फायटर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शार्प टाइम वर यायचा आहे. यावेळेला इंटू द गॅप मध्ये अप्रतिम बॅकफुटला जाऊन जागा बनवली. रूम दिला. चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. चिमुरड्यांच्या स्वागतासाठी 4 धावा येत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. एकंदरीत 18 या धावसंख्येवर 18 रन. धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका जरूर आहे. पायाचे 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. मात्र चांगल्या प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला रिले थ्रो करण्याचा प्रयत्न केला आणि हवेत चेंडू होता. तो चेंडू सुटला जातोय. 2 धावा येत आहेत. अलंकार सातव्याच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न केला होता तो निलेश या क्षेत्ररक्षकाने आणि 2 धावा येत असताना धावांची गती 20 धावा. अर्धा पल्ला धावसंख्येचा पार केलाय मयूर पाटील यांच्या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने. यावेळेला ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका टेक्निकली साऊंड सिस्टीम पाहायला मिळते. अलंकार सातवी पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करत असताना 2 षटकांचा खेळ 21 धावा 10.50च्या सरासरीने. येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष समोर असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तटीचा सामना रंगलाय जल्लोष साऱ्यांचा. देवानंदचे अध्यक्ष हाया प्रीमियर लीगचा. डॉक्टर पप्पू रईस उपाध्यक्ष आहे प्रीमियर लीगचा. देवानंदचे अध्यक्ष हाया प्रीमियर लीगचा. डॉक्टर पप्पू रईस उपाध्यक्ष प्रीमियर लीगचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा या फलकावर 21 रन. विजयासाठी 24 चेंडू 19 धावा. मयूर पाटील सुपर बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, परंतु सिच्युएशन नुसार मात्र खेळण्याची जी पद्धत आपल्याला पाहायला मिळते आता मात्र त्याने स्वतःला सिद्ध करतोय. ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाईल. आदिल पुढे सरसावतोय. ऐन वेळेला चेंडूने मात्र जरूर दगा देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तेवढाच शार्प माइंड या ठिकाणी पाहायला मिळाला आदिल याचं. 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. 2 धावा सहित फलक पुढे सरसावतोय 23 या धावसंख्येवर. 38 सर्कल मध्ये चांगल्या धावा मात्र या ठिकाणी जमविल्या गेल्या त्या एकंदरीत अष्टविनायक 11 या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने. निलेश राईट ओव्हर द विकेट. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय की नाही. संध्याकाळचं सत्र एक्सरसाइजचा मौका मिळाला मुन्ना पठाण यांना. व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 24 या धावसंख्येवर 24 रन. निलेश आपल्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज. साइड स्क्रीन एंड कडून आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. ब्लाइंड स्ट्रोक कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि धावांची गती मात्र स्थिरावली जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवर
लागली जाते 24 धावा. आतापर्यंत टॉप 1 चा संघ पाहिला तर स्वरांगी वॉरियर्स 4 मॅचेस मात्र कंटिन्यूच पाहायला मिळत आहेत, विन होत असताना पाहायला मिळत आहेत. गुण तालुक्यामध्ये पॉइंट टेबल खूप मोस्ट इम्पॉर्टंट असतं. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र फरहान पटेल याच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात 2 चेंडू लगातार डॉट डॉट आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या 24 रन 24 धावा. स्लिप पॉइंट एका साइडला जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड ऑफ खाली आहे, लॉंग ऑन. पुन्हा एकदा लगातार डॉट डॉट डॉटच्या माध्यमातून 3 चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. डिफेन्स पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका मारू की डिफेन्स खेळू या द्वंद्व मनामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपात फेकले जात आहेत आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 24 धावा विजयासाठी 16 धावांचं लक्ष आहे. चेंडू फेकून झाले 4. पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. खराब क्रिकेट मयूर पाटील याच्या माध्यमातून. चेंडू जेव्हा मात्र डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तेव्हा थोडासा प्रेशराईज जरूर होतोय. निलेश याचं कौतुक करेन. क्या बात आहे निलेश, मॅग्निफिसंट बॉलिंग. दबावाखाली मात्र गोलंदाजी न करताना त्या गोलंदाजीचा परिपूर्ण मात्र उत्क्रांती घडवत असताना चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस करतोय, थोडासा स्विंग अँड सिम मिळतोय. यावेळेला हलक्याच्या हाताने असं यावेळेला आपण पाहतो या अगोदरच्या चेंडूवर अशाच पद्धतीने खेळलं असतं तर कदाचित धावांचा वेग वाढला असता, परंतु निलेश याने मात्र जाणलं की मोठे फटके मारण्यासाठी मयूर पाटील मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. त्यासाठी त्याला गुडलेन स्पॉटला चेंडू आपण फेकूया. यावेळेला थोडासा शॉर्ट होता, बॅकफुटला गेला. चेंडूचं मात्र यावेळेला वेट केलं, बॅटचं ब्लेड ओपन केलं, स्टीअर केलं आणि 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचते 26. विजयासाठी 14 धावा. 18 चेंडू 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 14 धावा. योगेश किनी लगातार 2 गोलंदाजांना मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. निलेश एका साईडला आपण पाहिला 11 धावांचं पहिलं षटक हाताळलं. योगेशाने 10 धावांचं दुसरं षटक हाताळलं. निलेशाने 5 धावा फक्त दिल्या. गुड बॉलिंग बाय निलेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायचा योगेश किनी तिथपर्यंत पोहोचेल का नाही. चांगले प्रयत्न केले होते. 2 धावा येतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2च धाव्यावर समाधान व्यक्त करावं लागेल आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर 28 रन. मनोहर प्रीमियर लीग 2019 एडिशन 4th आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व 4थ्या आहे आणि 4थ्या पर्वातील 3ऱ्या दिवसातील हा शेवटचा आणि अंतिम सामना, अंतिम सत्र पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग तसेच ऑल कमिटी अध्यक्ष देवानंद वजे, तदनंतर डॉक्टर अब्दुल रहमान रईस, तदनंतर सय्यद टेलर सेक्रेटरी पाहायला मिळतात. MPL च्या माध्यमातून कैफ रईस, या सर्वांचा मनपूर्वक आभार. जे फाउंडर पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून राजा खतीब, जितू भानुशाली, रुपेश घरत, मोहम्मद पटेल, इसरार कादरी, आरिश पटेल, अंबादास देवकर या सर्वांचं ऑल एंटायर टीमचं मनपूर्वक हृदयापासून आभार व्यक्त करतोय. या 3ऱ्या दिवसामध्ये योगेश किनी पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 29 धावा. 2 चेंडूंचा केस झालाय. यावेळेला ऑफ साइडला हलक्याच्या हाताने दुसरी धाव यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर थोडीशी उलकावणी देत आहेत, एन्जॉय करतायत रिफाक. आणि धावांची गती दुहेरी धावसंख्या 31 रन 31 धावा 9 धावांचं लक्ष. ऑफ साइडला आपण पाहतो 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 32 रन 32 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. विजयासाठी 8 धावांचं लक्ष समोर आहे. मयूर पाटील आणि दिनेश सुतार चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात आतापर्यंत. आपल्या संघाला
त्या व्यासपीठापर्यंत नेता आहेत. सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. आदिल पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा येऊ शकतील का? फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या भर होते. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी 1 धाव 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातात आणि तिहेरीने धावसंख्या 35 धावांवर पोहोचली जाते. 5 धावांचं लक्ष हे समोर असेल. योगेश किनी टू मयूर पाटील. पाहायचंय किती या 5 धावांसाठी किती चेंडूंचा खेळ सामना करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ अष्टविनायक 11 या संघाला राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी योगेश किनी उजव्या हाताने. यावेळेला ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता. सुरेख परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. रिफाक पुढे सरसावतोय. डायरेक्ट हिट करत असताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे बॅकअप आहे. वसीम राऊत पापू 1 धाव येते आणि धावसंख्या 36 धावा 36 रन. विजयासाठी 4 धावांचं लक्ष. 25 धावांचे खेळ मयूर याच्या बॅट मधून आणि 10 धावांचं योगदान देतोय तो दिनेश. अर्थातच एकच धाव फक्त एक्स्ट्रा स्वरूपात वाईड आली ती निलेश याच्या गोलंदाजीवर. यावेळेला मात्र ऑन साइडला आणि किल खल्लास. मॅग्निफिसंट टायमिंग बाय मयूर पाटील. सुपर. आणि यावेळेला मात्र विन होताना पाहायला मिळतो अष्टविनायक 11 हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आजचा हा 3रा दिवस आपण पाहिला. उद्याच्या दिवसात स्वरांगी वॉरियर आणि समत फायटर आपण शार्प टाइम नुसार मात्र या ठिकाणी हजर राहायचंय. सर्व मायबाप प्रेक्षकांना विनंती करेन पुन्हा एकदा मात्र आमच्याकडून सूचना असतील की जाताना मात्र बाईक सावकाश चालवा प्लीज कृपया करून. नम्र निवेदन असेल. डिसेंबरचा महिना आहे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आला म्हणून खचून जाऊ नका. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक हृदयापासून पुन्हा एकदा हार्दिक तुमचा आभार व्यक्त करतोय. मोहम्मदभाई पटेल, अंबादास देवकर पाहायला मिळतात. एम्ब्रोज अंबादास म्हणून कोण ओळखत नसेल, एम्ब्रोज नावाने ओळखलात. चांगली मेहनत त्यांची पाहायला मिळते. राजा खतीब असतील, जितू भानुशाली असतील, आरिश पटेल असतील, मोहम्मदभाई पटेल असतील, रुपेश घरत असतील, इसरार कादरी असतील, पिच क्युरेटर तर अक्षय ठाकरे, तसंच कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, सागर ठाकरे, पाटील नेटवर्कचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. उद्या नितेश पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतील. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच म्हणून नॉमिनी मध्ये येतोय तो दिनेश सुतार. मॅन ऑफ द मॅच दिनेश सुतार आपण यायचं आहे. तौसिफ मुल्ला डेकोरेटर्स जे पाहायला मिळत आहेत, क्षमस्व थोडस नाव आठवत नव्हतं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. तौसिफ भाई. दिनेश सुतार जाबीर पटेल जानेमन बॉईजचे ओनर आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी दिनेश सुतार यांना वेल प्लेड. दिनेश सुतार सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या व्यासपीठावर विष्णूजी कडव साहेब आपल्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज खुश असतील ते आपल्या संघावर, कारण 2-2 मात्र 2 सामने गमावलेत, 2 सामने जिंकलेत आणि विजय टोकरे हे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना सातत्यानेच पाहायला मिळत आहेत. एक शांत स्वभावाचे, गोड स्वभाव, प्रेमळ स्वभाव त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो.